नमस्कार प्रिय गुरुजी, या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की प्रिय गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता पहिलीसाठी सध्या जी काही मंथन सामान्य ज्ञान परीक्षेची जी काही सिरीज सुरू केली आहे, त्यातील हा आज आपला जो घटक आहे तो घटक क्रमांक 11 आहे, समूहदर्शक शब्द. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या घटकाला. प्रिय गुरुजी, या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही जी आपली सिरीज आहे ती इयत्ता पहिलीपासून 5वी पर्यंत मंथन सामान्य ज्ञान परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो काही मुलांचा अभ्यासक्रम आहे तो आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही सर्वजण या आपल्या यूट्यूब चॅनलला रिस्पॉन्स देत आहात. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे कंटेंट आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर सुरुवात करूया आपल्या या घटकाला. तर आपला आजचा घटक आहे तो म्हणजे समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द म्हणजे नेमकं काय? तर विद्यार्थ्यांनो बघा, कोणत्याही एकाच जातीचे निर्जीव किंवा सजीव जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक समूह तयार होतो. म्हणजे निर्जीव वस्तू असतील किंवा सजीव आहेत, मग त्यात अगदी प्राणी, पक्षी, झाडे, फुले सर्वजण येतात, अगदी किडे मुंगे सगळे येतात. जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक समूह तयार होतो आणि त्यांच्या त्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातो आणि त्यातून त्या समूहाचा बोध होतो. त्याच्या पुढे दिलेले समूहदर्शक शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी आज पाहायचे आहेत. सर्वप्रथम जसे की आंब्याच्या झाडाची राई असते, म्हणजे अनेक आंब्याची झाडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्यांना सर्वांना एकत्र मिळून राई असं संबोधतो. उपकरणांचा संच. उपकरण म्हणजे काय? तर वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वापर करतो तेव्हा त्याला उपकरण असं म्हणतात. जसं की बघा, आपण मनोरंजनासाठी आपण काय करतो, रेडिओ, टीव्ही बघतो किंवा मोबाईलचा वापर करतो, तर हे उपकरण आहे. किंवा काही मसाल्याचे पदार्थ बारीक करण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करतो, तर मिक्सर हे एक उपकरण आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी वेगळ्या वस्तूचा वापर करतो तेव्हा ते उपकरण म्हणतो आपण त्याला. जसं पुढे बघा, करवंदाची जाळी. आपल्याला माहिती आहे डोंगरामध्ये येते, त्याला करवंद म्हणतात, त्याला डोंगरची मैना असं देखील म्हणतात. पण किल्ल्यांचा जुडगा म्हणजे केसांची बट. आपल्या डोक्याला जे केस असतात ना, ते जेव्हा अनेक केस एकत्र येतात तेव्हा त्याला केसाची बट किंवा जट असं म्हटलं जातं. उतारूंची झुंड किंवा झुंबड असं म्हणतात. म्हणजे जे प्रवास करणारे प्रवासी असतात किंवा उतारू म्हणतात त्याला, त्यांची झुंड किंवा झुंबड म्हणतात. उंटाचा किंवा लमानांचा तांडा म्हणतात. लमानांचा देखील तांडा असतो. लमानी म्हणजे काय? तर लमानी ही एक विशिष्ट जमात आहे जी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये भटकंती करत असतात. काजूंची किंवा माशांची गाथण म्हटलं जातं. काजू आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये येतात, तर मासे म्हणजे आपले फिश. ओके, तर हे जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांना आपण गाथण असं म्हणतो. त्याचबरोबर केसांचा झुबका किंवा पुंजका असं म्हटलं जातं. अनेक केस एकत्र येतात तेव्हा त्यांना झुबका किंवा पुंजका म्हटलं जातं. केळ्यांचा लोंगर किंवा घड म्हटलं जातं. गवताचा भारा, गाई गुरांचे खिल्लार, चोरांची, दरोडेखोरांची टोळी म्हणतो आपण. आपल्या गावाकडे बघा, जेव्हा गावात चोर येतात तेव्हा आपण म्हणतो ना, अरे दरोडेखोर सुटले, त्यांची टोळी सुटलेली आहे म्हणतो ना आपण. तसं तारकांचा पुंज म्हणजे आकाशामध्ये जेव्हा अनेक तारे एकत्र येतात तेव्हा त्यांचा जो तयार होतो समूह त्याला आपण पुंज असं म्हणतो. द्राक्षांचा घड किंवा घोस म्हणतो आपण. धान्याची रास, पक्ष्यांचा थवा, प्रश्नपत्रिकांचा संच. तुमच्या परीक्षेमध्ये असतात बघा प्रश्नपत्रिका, ते एकत्र येतात तेव्हा त्याला संच म्हणतो आपण. पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा म्हणतो आपण. फळांचा घोस, फुलांचा गुच्छ, भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड म्हणतो. भाकरी म्हणजे आपण जे खातो ती भाकरी, आणि रुपये म्हणजे अनेक पैसे, त्यांची चवड म्हणतो आपण. महिलांचे मंडळ, आपण म्हणतो ना महिला मंडळ. मुलांचा घोळका, अनेक मुले एकत्र येतात तेव्हा त्यांचा घोळका तयार होतो. मेंढ्यांचा कळप, हे तुम्हाला माहितच आहे. लाकडांची किंवा उसांची मोळी. वाद्यांचा वृंद, अनेक वाद्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला वृंद म्हणतात. विटांचा किंवा कलिंगडाचा ढीग, तुम्ही पाहिलं असेल बघा, ज्या ठिकाणी वीटभट्टी असते किंवा कलिंगड एकत्र येतात सगळे तेव्हा त्याला ढीग म्हणतो आपण. विमानांचा ताफा, आकाशात उडणारे विमानांचा ताफा. साधूंचा जथा, अनेक साधू एकत्र येतात तेव्हा त्याला जथा असं म्हणतो आपण. हत्तींचा कळप, अनेक हत्ती एकत्र येतात तेव्हा, जेव्हा हत्ती एकत्र असतात सगळे तेव्हा त्याला कळप म्हणतो आपण. विद्यार्थ्यांचा गट, जेव्हा तुम्ही अनेक विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा त्याचा गट तयार होतो. वेलींचा कुंज, फुलांच्या ज्या वेली असतात त्याला कुंज म्हणतो आपण. सैनिकांचे पथक, पलटण किंवा तुकडी म्हणतो आपण.
हरिणांचा कळप, खेळाडूंचा संघ, गवताची गंजी किंवा पेंढी म्हणतो आपण, गुरांचा कळप, जसा हरिणांचा कळप आपण ऐकलं तसं गुरांचा देखील कळप असतो. जहाजांचा काफिला, अनेक जहाज जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याला आपण काफिला म्हणतो. ताऱ्यांचा पुंजका, जसं आपण पाहिलं बघा की जेव्हा अनेक तारे एकत्र येतात तेव्हा त्याला पुंज म्हणतो, तसंच हा तारकांचा पुंजका तयार होतो. म्हणजे तेच अनेक तारे एकत्र येले की ताऱ्यांचा पुंजका तयार होतो. दुर्वांची जुडी, जसे आपण पालेभाजीची देखील गड्डी किंवा जुडी पाहिली तशी या ठिकाणी दुर्वांची देखील जुडीच असते. जे आपण गणपतीला वाहतो ना दुर्वा, त्याची जुडी. नाण्यांची चढत, जे पैशांचे वेगवेगळ्या प्रकारचे नाणे असतात ना, 1 रुपये 2 रुपये 3 रुपयाचे, हे सगळे जेव्हा नाणे एकत्र येतात तेव्हा त्याला चढत म्हणतो आपण. नोटांचे पुडके, पैशांचे जे नोटा असतात ना 10 रुपये 50 रुपये 100 रुपयाचे, तेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्याला आपण पुडके म्हणतो. प्रवाशांची झुंबड, जसं आपण पाहिलं बघा उतारांची झुंबड पाहिली, झुंड किंवा झुंबड, तसे प्रवाशांची झुंबड. म्हणजे उतारू आणि प्रवाशाचा अर्थ एकच होतो, एक समानार्थी शब्द आहे ते, उतारू किंवा प्रवासी आपण म्हणतो त्याला. तर जसं उतारूंची झुंबड किंवा झुंड असते तसे प्रवाशांची देखील झुंबड असते. पाठ्यपुस्तकांचा काय असतो, संच असतो. पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असते. अनेक आंबे जेव्हा आपण एकत्र पिकत घालतो तेव्हा त्याला अढी म्हणतो आपण. पोत्यांची थप्पी, अनेक पोती एकत्र आपण ठेवतो तेव्हा त्याला थप्पी म्हणतात. फुलझाडांचा ताटवा असं म्हणतात. बांबूंचे बेट म्हटलं जातं. मडक्यांची उतरंड, आपल्याला माहिती आहे मडके असतात ते, त्याची उतरंड म्हणतात. माणसांचा जमाव, अनेक मुंग्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मुंग्यांचे रांग असं म्हणतो, त्याचा तो समूहदर्शक शब्द आहे. यात्रेकरूंची जत्रा, म्हणजे अनेक यात्रेकरू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची काय तयार होते, जत्रा तयार होते. आपण सगळे दंगा करतात, सगळे एकत्र बसला असं म्हणतो, अरे काय जत्रा भरली रे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे वस्तूंचा संच, अनेक वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय बनतो, संच बनतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खूप छोट्या पद्धतीचा हा घटक होता समूहदर्शक शब्द म्हणून. तुम्ही जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हे सगळे शब्द लक्षात राहतील. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघाल किंवा जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत, पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघाल, तेवढं जास्तीत जास्त चांगली तुमची रिव्हिजन होणार आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना, पालकांना जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा, जेणेकरून सर्वांना आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल. आणि मुलांना कोणत्याही प्रकारे क्लास न लावता घरच्या घरी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्ही आपल्या प्रिय गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून छान पद्धतीने अभ्यास करू शकाल. थँक्यू.